नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. बालकवी ठोंबरे यांच्या या ओळी म्हणजे श्रावण महिन्याचं यथार्थ वर्णन करणाऱ्या अशा या ओळी आहेत. या ओळी ऐकताना सुद्धा आपल्याला काय जाणवतं की अरेच्या बाहेर सुद्धा हेच वातावरण नाही का. ऊन पावसाचा खेळ, हवेमध्ये असलेला एक सुखद गारवा आणि सणांचा राजा असं म्हणताना आपल्या सगळ्यांमध्ये संस्कृती, परंपरा, सण, रूढी या ज्या आहेत या पुढे नेण्यासाठी असलेला एक वारसा आणि याचवेळी एकवटलेली आहे. पाना फुलांचं सुंदर तोरणच आपल्याला दिसतं. नभी मंडपी भासे म्हणताना खरोखरच हे रंगांची उधळण, पाना फुलांची रांगोळी आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा दिसतात तेव्हा हेही दिसतं की देवदर्शनासाठी महिला वर्गाची ही लगबग चाललेली आहे. आपल्या घराघरामध्ये प्रादेशिक सांस्कृतिक खाद्य संस्कृती जपणारे खाद्यपदार्थांचा दरवळ हा सुद्धा दडलेला आहे. हे सगळं आहे या सुंदर, कुंद, धुंद आणि सुखद अशा या श्रावण महिन्यामध्ये. मग आजचा सखी सह्याद्रीचा हा भाग श्रावण महिना विशेष. श्रावण मासी हर्षमानसी आणि या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. संत साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर आरती दातार. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर वनिता घाडगे. मॅडम आपलंही सखी सह्याद्रीमध्ये मनपूर्वक स्वागत करते. खूप खूप नमस्कार. डॉक्टर आरती दातार यांच्याविषयी सांगायचं म्हणजे मराठीच्या त्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. गदिमा पुरस्कार, त्याचबरोबर गृहिणी सखी सचिव पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, कला जीवन गौरव पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर वनिता घाडगे मॅडम. नवोदित कवयित्री सोलापूर जिल्ह्याच्या म्हणून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. शेरोशायरीसाठी त्या नावाजल्या जातात आणि विविध ठिकाणी त्यांच्या शेरोशायरीचे कार्यक्रमही होत असतात. आज या दोघांकडनं आपण साहित्य, निसर्ग या सगळ्याच दृष्टिकोनातनं श्रावण महिना आपल्याशी कसा जोडलेला आहे आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा एक आनंदाची आणि भरभराटीची, समृद्धीची पालवी घेऊन येणारा हा महिना कसा आहे सगळं जाणून घेऊया. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, चटकन टिपून घ्या. ते असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. आरती मॅडम, सगळ्यात आधी तुमच्यापासून सुरुवात करते. श्रावण मासी हर्ष मानसी असं आपलं शीर्षक आहे. मुळात श्रावण महिना, हर्ष, आनंद हे सगळं एकवटलेलंच आहे. निसर्गामध्ये असलेलं, साहित्यामध्ये असलेलं हे सगळं एक आगळं वेगळं समीकरण आहे. तुमचा अभ्यास सुद्धा संत साहित्याचा हेच म्हणतो की हे सगळं एकत्र आहे. हे सगळं एकत्र आहे, काय म्हणता? पहिल्यांदा श्रावण महिन्याच्या सगळ्या आपल्या प्रेक्षकांना आपण शुभेच्छा देऊयात. हो. आणि मग आपल्या कार्यक्रमाकडे वळूयात. श्रावण महिन्याचं महात्म्य असं आहे की त्यात भक्तियोगही साधला जातो आणि भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम हाच आपल्या जीवनाचा पाया आणि कळस असल्यामुळे या सणात प्रेम आहे, भक्ती आहे, एक सात्विक भाव आहे.
या सगळ्या सणांमध्ये निसर्गाचं पूजन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि पूजन म्हणजे कर्मकांड हा त्याचा यत्किंचितही आपल्याला अर्थ घ्यायचा नाहीये. पूजा म्हणजे आपल्या मनातला जो भाव आहे तो आपण व्यक्त करण्यासाठी ही पूजा करण्याची आपल्या इथे पद्धत आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातला आनंद, आता आनंद आपल्याला कशातनं मिळतो? श्रावण महिन्याचं वर्णन करताना असं आपण म्हणतो की हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीवरचे. त्यामुळे ही सगळी जी मखमल आहे, कसं असतं ना की आषाढात पाऊस आहे, त्याच्या आधी वैशाख वणवाय, त्यामुळे आषाढातल्या पावसामुळे सगळी धरती ही भिजलेली आहे, शांत झालेली आहे. आणि निसर्ग हा आपला देव आहे. त्यामुळे माणूस आणि निसर्ग यांच्यात सनातन नातं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे निसर्ग जसा सर्वांग सुंदर आपल्याला वाटतो आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याही मनाला आनंद होतो. त्यामुळे आनंदाचं भरतं हे फक्त निसर्गात नाहीये, तर ते आनंदाचं भरतं आपल्या अंतरंगात आहे. आणि त्या अंतरंगातला आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सव याची एक परंपरा तयार झालेली आहे. आणि ते सण आणि उत्सव हा आपलं जीवन दर्शन आहे. त्या मानवाला आपल्या मनातल्या भावना, आपला आनंद आहे तो व्यक्त करण्यासाठी त्या अभिव्यक्तीची एक आपल्या ऋषी मुनींनी केलेली सोय म्हणजे सण आणि उत्सव आहे. मस्त. त्यामुळे त्या सणामध्ये जो आनंद आहे, एकात्म भाव आहे, सौंदर्याचं पूजन आहे, या सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत. आणि 12 महिन्यातला श्रावण महिना हा सण आणि उत्सवांसाठी मुकुटमणी असं म्हटलं जातं. दैनंदिन जीवनामध्ये एक उत्साहासाठी, जल्लोषाचं वातावरण आणि पुन्हा दैनंदिन आयुष्याला सामोरं जाण्यासाठी एक एनर्जी बूस्टर आहे असं म्हणता येईल. प्रोफेसर वनिता मॅडम, जेव्हा श्रावण महिना म्हणतो, तुमची कविता श्रावण महिन्याबद्दल काय सांगते? श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये निसर्ग तर आपल्याला बोलवतच असतो, खुणावतच असतो. त्याचबरोबर बाहेर निसर्ग आणि आपल्या मनातील ज्या काही भावभावना आहेत, हा जो महिना आहे तो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूपच पवित्र मानला जातो. म्हणजे आमच्या बाहर भीतर पाणी, बाहर भीतर हरियाली असं आमच्या हिंदी साहित्यामध्ये म्हटलं जातं की मनामध्येही हिरवळ आणि बाहेर निसर्गामध्येही हिरवळ. त्यामुळं अगदी म्हणजे निसर्ग आपल्याला बोलवत असतो बाहेर बागडण्यासाठी, नाचण्यासाठी, त्याचा आस्वाद घेण्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने किंवा ह्या सगळ्या गोष्टींना बघूनच हे जे काही सण आहेत श्रावण महिन्यामधले, ते सण सुद्धा आपण साजरे करतो. वा. जेव्हा या सगळ्या श्रावणाविषयी आपण म्हणत असतो तेव्हा सणांचा राजा आहे, संस्कृती आहे आणि ही संस्कृती पुढे न्यायची आहे, या सगळ्याविषयी सांगत असताना आपण महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना साजरा करतो. प्रादेशिक पातळीवरती विविध राज्यामध्ये श्रावण महिन्याची काही वेगळी रूपं आहेत का मॅडम? आहेत ना. श्रावण महिन्याची वेगळी रूपं म्हणजे श्रावण महिन्यात निसर्ग हा सगळीकडे सारखाच आहे, पण त्या श्रावण महिन्यात येणारे जे सण आहेत ते सण साजरे करण्याच्या ज्या पद्धती आहेत, म्हणजे मनातला भाव व्यक्त करण्याची अभिव्यक्ती जी आहे ती थोडीशी निरनिराळी आहे. पण तरी देवाचं केलेलं पूजन, आणि देवत्व म्हणजे चांगुलपणा, देवत्व म्हणजे गुणांचं केलेलं पूजन, असाच आपण याचा अर्थ घेणं हे जास्त योग्य आहे. त्यामुळे निसर्ग हा देव आपण मानला तर आता नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातला सगळ्यात महत्वाचा सण आपण मानतो. त्यामुळे नागाचं पूजन कशासाठी करायचं यामागे देखील असंख्य कथा आहेत. बाई त्या आपल्याला सांगणारच आहेत. म्हणजे पण ही नागपंचमी देखील निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात जे शंकराला, शिवभक्तीला उधाण आल्यासारखं जे आपल्याला वाटतं, तर शंकराच्या गळ्यात हे साप आहेतच, किंवा आपला विष्णू आहे त्याची शयन जी आहे, शय्या जी आहे ती ही सापाचीच आहे. म्हणजे यातला भाव असा आहे की देव आणि दानव यांच्या समुद्र मंथनात वासुकी नावाचा जो एक नाग आहे, तर त्या नागाने असं सिद्ध करून दाखवलं की श्रावण महिन्यात हा निसर्ग जसा आनंदाने डोलतो तसं दुष्ट त्यांच्या मनातलीही जी एक चांगली भावना असते ही त्या निमित्ताने जागी होते. त्यामुळे देव कार्यात देखील दुष्टांचा सहभाग हा आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणून शंकरांनी गळ्यात साप घेतलेले आहेत, किंवा विष्णूची शय्या जी आहे ती त्याची आहे. त्यामुळे सुष्ट आणि दुष्ट या सगळ्या शक्ती श्रावण महिन्यात जर का एकत्र आल्या तर तो एक जास्त चांगला मिलनाचा, संयोगाचा जो भाग आहे तो आनंदाचा भाग आहे.
तो या वासुकीवरनं आपल्याला समजतो. अच्छा. त्यामुळे नागपंचमी ही निरनिराळी आपला शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं वृक्ष, त्यांची झाडं, त्यांचे पशु हे त्यांच्या घरचं धन आहे खरं तर. बरोबर. त्यामुळे नागाकडनं आपल्याला खूप एक निराळ्या प्रकारचा संदेशही आपल्याला मिळत असतो की आपल्या शेतात येणारे उंदीर, घुशी, बाकी कीटक तर त्यांच्यापासून पिकांचं रक्षण करण्यासाठी हा एक संरक्षक मंत्री असल्यासारखा खरं तर नाग आहे. आणि मग त्याच्याबद्दल आपल्या मनातली जी कृतज्ञता भाव आहे, ती भावना आहे, ती आपण कुठल्या तरी प्रकाराने तर व्यक्त केली पाहिजे. खरं. ती एक पूजा आहे, ती मनातली नम्रता आहे, तो कृतज्ञता भाव आहे. तर अशा प्रकाराने हे एक आहे. श्रावण हा सणांचा राजा असं आपण म्हणतो. समृद्धीची ही पूजा आहे. मांगल्याचा हा दीप आपल्या घराघरामध्ये तेवत असतो. मांगल्याचं हे पूजन आहे. त्याच दृष्टिकोनातनं श्रावण महिन्यामागे असलेली सांस्कृतिक भावना काय आहे आणि त्याचबरोबर पुढे कसं जायचं या सगळ्याविषयी आजच्या भागात 2 तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत. पुढचा फोन आलेला आहे तो घेते. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार. बोला किशोरजी. सर्वांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा. आपल्यालाही. थँक्यू. आता माझा आरतीताईंना मी एक प्रश्न आहे आणि वनिताताईंना त्याच्यानंतर मी प्रश्न विचारेन, म्हणजे त्याच्यानंतर माझा प्रश्न येईल. तर पहिला प्रश्न म्हणजे आरतीताईंना मला असं सांगायचं आहे की सर्व संतांच्या मते आध्यात्मिक आनंद हाच शाश्वत आनंद असतो. तर आपल्या मते आध्यात्मिक आनंद व श्रावण यांचे काय नाते आहे, हा आरतीताईंना प्रश्न. दुसरा म्हणजे वनिताताईंना अशी विनंती आहे की त्यांनी श्रावणाच्या संदर्भात स्वतः केलेली जर का शेरोशायरी असली तर जरूर ऐकवावी, नाहीतर इतर संदर्भातली शेरोशायरी ऐकवावी. थँक्यू. जरूर. धन्यवाद. चला तुमच्या शेरोशायरीपासून सुरुवात करूया ब्रेक नंतर. अच्छा. तसं मी म्हणजे दूरदर्शन चॅनलची पहिल्यापासून आपल्या सह्याद्रीची खूप मोठी फॅन आहे लहानपणापासून. तर मी सह्याद्री चॅनलवरतीच मराठीमध्ये एक चारोळी करते. सह्याद्री नावाचं रोपटं आज झालं वटवृक्ष मोठं. सह्याद्री नावाचं रोपटं आज झालं वटवृक्ष मोठं. मुकेश शर्मादादा तुम्ही त्याच्या अंकुरांना जपलत. मुकेश शर्मादादा तुम्ही त्याच्या अंकुरांना जपलत. कळीचं फूल केलं त्याच्या अंकुरांना जपलं. त्याच्या अनंत पंखांना आकाश दिलं. पुष्पनभाचा सह्याद्री रूपी तारा हा उगवे अपुला क्षितिजावरती आणि त्याच्यामुळेच जुळून येती सह्याद्री चॅनल्सची सर्व चॅनल्सची नाती गोती, सर्व चॅनल्सची नाती गोती. परत एकदा या श्रावण महिन्याच्या सर्व रसिक दर्शकांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि आरतीताईंकडून. धन्यवाद. आरतीताई, जेव्हा आपण असं म्हणतो की संत साहित्य आणि श्रावण महिना याची सांगड घातलेली आहे, काय सांगाल आपण किशोरजींचा जो मुद्दा होता त्याविषयी? आपल्या सगळ्याच सणांची आपलं जे नातं आहे ते धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि पारमार्थिक या दृष्टीने खरं तर हे नातं आपलं जोडलेलं आहे. खरं तर अध्यात्म या शब्दाचा सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे काहीतरी आपण कृती करताना आपलीच आपल्याला झालेली ओळख, अधिक आत्म्याविषयी जास्त जाणून घेणं. आता या प्रत्येक सणांमध्ये त्या सण साजऱ्या करण्याच्या ज्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये संस्कार आहेत, त्या पद्धतीमध्ये शाश्वत मूल्य आहेत. आणि मगाशी जो नगरकरांनी आपल्याला प्रश्न विचारला की शाश्वत आनंदाकडे घेऊन जाणारे हे सगळे सण आहेत. त्यामुळे शाश्वत आनंद म्हणजेच आयुष्यातलं प्रेय आणि आयुष्यातलं श्रेय. मग हे श्रेय जे आहे ते आपल्याला शाश्वत आनंदाकडे घेऊन जातं. त्यामुळे प्रत्येक सणात श्रेयही आहे, पण त्याची पहिली जी पायरी आहे ती प्रेय आहे. प्रत्येकातनं आनंद मिळता मिळता हा जो आनंद आहे तो क्षणिक टिकणारा नकोय आपल्याला. त्यामुळे काहीतरी करताना मिळणारा आनंद क्षणिक असेल तर तो प्रेयाकडे घेऊन जातो आणि तो शाश्वत भगवंताकडे घेऊन जाणारा जर का असेल तर तो आध्यात्मिक आनंद, तो शाश्वत आनंद असं म्हणतात. त्यामुळे या प्रत्येक सणामध्ये तो सण साजरा करण्याची जी पद्धत म्हणजे भावना जी आहे ती भावनिक गुंतवणूक जर का आपली असेल, त्यात आपलं तन मन धन हे सगळंच आपण अर्पण केलेलं असेल तर त्यातनं मिळणारा जो आनंद आहे तो शाश्वत स्वरूपाचा आनंद आहे. त्यामुळे वस्तूतून मिळणारा आनंद आणि आपल्याच अंतरंगातल्या कृतीतून केलेला आनंद यात फरक आहे. तो शाश्वत आनंद आहे जो सणातून आपल्याला मिळतो. कारण पांडुरंग शास्त्री आठवले अत्यंत पूजनीय असं व्यक्तिमत्व आहे.
तर त्यांनी असं म्हटलंय की जे उत्सव किंवा सण माणसाला उन्नत करत जातात ते उत्सव आहेत. अच्छा. त्यामुळे फक्त उत्सव प्रियता आणि काहीतरी गोंधळ घालणं हा सणांमधला भाव नाहीच आहे. त्यामुळे त्यातला अर्थ, त्यातला गाभा, त्यातलं केंद्र जर का आपण समजून घेतलं आणि त्यातून आपण मनच जर का त्या सणात ठेवलं, तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय की मन हा मोगरा अर्पुनी प्रभूला पुनरपी जन्मा येणे नाही. त्यामुळे कर्मकांड हा भाग नाहीये. मनाची एकाग्रता आणि मनच त्याला अर्पण करून टाकणं हा जर का भाग आपल्या सण आणि उत्सवात असला तर खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य उन्नत होत जातं. म्हणजे सणातलं जीवनदर्शन हे कसं आहे ते या आध्यात्मिक आनंदातनं आपल्याला पूर्णपणे समजतं. वा. वनिता मॅडम, या सगळ्या श्रावणाच्या सणांच्या मागे काही कथा आहेत, काही त्यामागे रुजलेली मूल्य आहेत, ती तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडतील. हो हो. तसं तरी नागपंचमीच्या बाबतीत मी खूप सगळ्या पौराणिक कथा वाचलेल्या आहेत. रक्षाबंधनच्या बाबतीतही खूप सगळ्या पौराणिक कथा वाचलेल्या आहेत. तर त्याच्यातली एक कथा मी असे म्हणजे व्यवस्थित सांगते की जेणेकरून सगळ्या प्रसंगाचं जे शंकेचं निरसन आहे आपल्या दर्शकांच्या किंवा जी काही माहिती आहे त्या संदर्भातली त्यांना मिळेल. तर असं कोणी एकेकाळी आटपाट नगर होतं आणि त्या नगरामध्ये सत्तेश्वर आणि सत्तेश्वरी नावाची बहीण भाऊ राहत होते. आपण बघतो की बहीण जी आहे ती भावावरती निरतिशय प्रेम करत असते. बहिणीला भावाचा संसार सुखाचा व्हावा म्हणजे अगदी निस्वार्थी प्रेम, बहीण भावाचं प्रेम हे पूर्ण जगामध्ये खूप पवित्र प्रेम मानलं जातं. आणि असे बहीण भाऊ होते आणि त्या बहिणीचा भावावरती खूप जीव होता, मोठा जीव होता. आणि काय झालं, असंच अचानक त्या सत्तेश्वरचा मृत्यू झाला आणि इतका प्रिय असलेला तो भाऊ त्याच्या विरहानं ती खूप खूप रडायला लागली. आणि ज्या दिवशी तो मरण पावला त्या दिवशी दिवसभर सत्तेश्वरी तिनं अन्नप्राशन केलं नाही, दिवसभर ती उपाशी राहिली. अच्छा. आणि उपाशी राहिल्यानंतर की पूर्वी मानवयुग आणि नागयुग यांचा सहसंबंध होता अशा वगैरे वगैरे कथा आपण इतिहास काळामध्ये, पौराणिक काळामध्ये आपण ऐकलेल्या आहेत. की पंचतंत्रामध्ये पण खूप सगळ्या कथा या आपण ऐकलेल्या आहेत. तर तो जो पंचमीचा आदला दिवस आहे ती त्या दिवशी दिवसभर उपाशी राहिली भावासाठी, म्हणून आपण त्या दिवशी उपास करतो. मग तिला त्या दिवशी नागदेवता प्रसन्न झाली आणि नागदेवतेनी सांगितलं की तुला तुझा भाऊ भेटेल. म्हणजे त्यांना दया आली तिचं ते रडणं बघून, तिचं आळवणं बघून. पण तुला तो नागाच्या रूपामध्ये तुला तुझा नाग तुला तुझा भाऊ जो आहे तो भेटेल. आणि जेव्हा ही नागदेवता उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायला लागली त्यावेळेस सत्तेश्वरीनं त्यांचा हात हातामध्ये धरला आणि सांगितलं की मला माझा भाऊ उद्या नक्की नागाच्या का रूपामध्ये दिसेना, पण दिसणार असं मला तुम्ही वचन द्या. आणि त्यांनी तिला वचन दिलं म्हणून त्या दिवशी संध्याकाळी आपण हातावरती मेहंदी काढतो. आणि मग नागदेवतेने तिला सांगितलं की उद्या तू अगदी नवीन साडी घालून थाटामाटामध्ये खूप नटून आनंदित तू काय करायचं, नागाची पूजा करायचीस. आणि तिनं ते मान्य केलं. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, मग ती नटून थटून नागदेवची तिनं पूजा केली आणि एका झाडाच्या खाली आली. आणि झाडाच्या खाली आल्यानंतर परत कसं असतं, माणसाचा मोह जो आहे आपण म्हणतो की मोह जो आहे तो वाढत असतो. म्हणजे एक टप्पा मिळाला की आपल्याला वाटतं दुसरा टप्पाही आपल्याला मिळावा. आणि तिला असं वाटू लागलं की आज नागपंचमी आहे आणि मला माझ्या भावाला माणसाच्या रूपामध्ये बघायचं आहे. आणि मग तिनं नागदेवतेला परत आळवलं आणि नागदेवतेनी सांगितलं की तुला तुझा भाऊ ह्या झाडाच्या वरती माणसाच्या रूपामध्ये दिसेल. आणि मग त्या झाडाला एक झोका बांधलेला होता आणि तिला तिचा भाऊ माणसाच्या रूपामध्ये दिसल्यानंतर त्या झोक्यावरती ती आनंदित होऊन बसली आणि मोठमोठ्याने झोके घेऊ लागली. म्हणजे झोका असा चढवला की माझ्या भावाला उदंड आयुष्य दे असं ती मनोमन प्रार्थना करायची. आणि झोका खाली आला की माझ्या भावाच्या आयुष्यातली जी काही दुःख आहेत, संकट आहेत, कठीण प्रसंग आहेत या सर्व प्रसंगाचा नायनाट होऊ दे. म्हणजे झोकावर चढवला की माझ्या भावाला उदंड आयुष्य दे आणि खाली आला की त्याच्या आयुष्यातली सुखदुःख कायमची नष्ट होऊ दे. अशा पद्धतीनं ती असा झोका चढवू लागली, खाली येऊ लागला, झोका चढवू लागली. आणि त्यामुळं आपण नागपंचमीला झोका खेळतो अशी ही एक आख्यायिका आहे. आणि त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो. आणि त्या दिवशी बहीण जी आहे की ज्या माहेरवासिनी आहेत त्या खूप खूप आनंदित असतात. आणि अशी पण एक आख्यायिका आहे की महिला ज्या आहेत किंवा स्त्रिया ज्या आहेत त्या नागाचा उपवास करतात म्हणून त्यांना नाग चावत नाही असंही म्हटलं जातं. म्हणजे असं आहे की या कथा ज्या आहेत त्या प्रत्येक सणामागे जी पार्श्वभूमी आहे ती प्रत्येक प्रादेशिक पद्धतीने आपापल्या पद्धतीने त्याची एक सुंदर व्याख्या केलेली आहे आणि एक त्याच्यामध्ये भाव रुजलेला आहे. एक फोन घेऊ का, बऱ्याच वेळापासून खोळांबलाय, पटकन फोन घेते. आपल्याशी विजय शिंपी बोलतायत जळगावहून. नमस्कार.
नमस्कार. बोला. हा, नमस्ते. श्रावण महिना हा महाराष्ट्राच्या परंपरा प्रतिबिंबित करणारा महिना आहे. हो. कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतील ज्या ओळी आहेत की जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले जाईल, तर याचा शेवट असा होतो की अंतर्यामी सूर गवसला. पण आजच्या आधुनिक काळात जिथे माणसाचं घड्याळ मनगटावर असतं त्याच्या मानगुटीवर बसलंय, तर अशा काळामध्ये हा सूर कसा गवसायचा याचं मार्गदर्शन करावं. नक्कीच. पुढचा फोन आलेला आहे तो घेते. नमस्कार. संगीता दावले आपल्याशी बोलतायत पुण्याहून. संगीता बोला. माझा प्रश्न असा आहे की आपण श्रावण महिन्यात किंवा चातुर्मासात जी व्रतवैकल्य करतो, तर आणि आपण हे करतो म्हणजे धार्मिकपणा त्या चातुर्मासात बराच असतो, तर त्याचं फळ आपल्याला कितपत मिळतं आणि उपवास आणि तापास जे आपण करतो त्याचं हे कितपत आहे? धन्यवाद. जेव्हा आपण असं म्हणतो की धार्मिकता ही आयुष्याशी जोडलेली आहे सणांच्या माध्यमातून, त्याचबरोबर मगाशी विजयजींचा पण प्रश्न होता तो म्हणजे सण आणि आधुनिकता, घड्याळाची सांगड. मी या दोन्ही प्रश्नांना एकत्र करते मॅडम, आणि मला असं जाणून घ्यायचं की सणांची परंपरा जी आहे, जी पूर्वापार आपल्यापाशी चालत आलेली आहे, आणि आधुनिकतेमधली आपल्या सगळ्यांची एक वेगळीच लगबग आहे. सणांच्या वेळी लगबग असायची असं आपण पूर्वी म्हणायचो, पण आज आपण जेव्हा बघतो आज प्रत्येकालाच काही ना काही लगबग आहे. दैनंदिन आयुष्यामध्येच लगबग ही जोडलेली आहे. मग आधुनिकतेचं रूप आणि सणांची पारंपरिक सांगड ही कशी घालावी? पल्लवी, हे अगदी खरं आहे की दैनंदिन जीवन आपलं खूप असं गतिमान झालेलं आहे, पण म्हणून त्याला आपण ती लगबग म्हणजे सण असं नाही म्हणता येत. ते झालं दैनंदिन जीवन, आणि या दैनंदिन जीवनात माणसाला काहीतरी बदल पाहिजे. विश्रांती याचा अर्थ दोन कामामधला बदल. त्यामुळे दैनंदिन जीवनात काहीतरी बदल पाहिजे, काहीतरी आनंद पाहिजे, एकात्मभाव पाहिजे, सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. म्हणून खरं आपल्या आयुष्यात आपल्या ऋषीमुनींनी पूर्व परंपरागत ही सणांची खरं तर केलेली एक प्रकारची पेरणी आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तसा शाश्वत आनंदाचा शोध या सणांमध्ये आहे. त्यामुळे रोजच्या कामातनंही आपल्याला आनंद मिळतो हे नक्की, आणि मिळत नसेल तर त्या कामाची चूक नाही, आपली त्या कामाकडे बघण्याची जी दृष्टी आहे त्यात चूक आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. त्यामुळे कामातनं आनंद मिळवणं आणि सण म्हणजे आनंदासाठी काम करत राहणं, एवढंच फक्त या दोन आनंदामधला बदल. म्हणजे मग तो क्षणभर टिकणारा आनंद आणि शाश्वत आनंद, एवढाच त्यातला फरक झाला. मगाचा प्रश्न असा होता की मनगटावरचं घड्याळ आता मानगुटीवर बसलेलं आहे, काढून ठेवूयात ते घड्याळ. अंतरंगीचं जे घड्याळ आहे, तुम्ही खूप लहानपणी आजीचं घड्याळ म्हणून एक कविता वाचली असेल. कुठेही भिंतीवर घड्याळ नाही, काही नाही, पण अंतरंगातले जे आपल्याला मिळणारे जे सूर आहेत ते घड्याळाचे काटे असं आपण जर का समजलो तर आपलं घड्याळ आपल्याला ठरवता येतं. तेवढा आपल्याला अधिकार आपल्या अनुभवांनी दिलेला असतो. त्यामुळे मनगटावरही घड्याळ नको आणि मानगुटीवर तर घ्यायचं काहीही कारण नाही, त्याची सगळी कारणं आपल्या मनात आहेत. त्यामुळे घड्याळाचा आणि माणसाच्या दैनंदिन जीवनाचा जरी एक शास्त्रशुद्ध पद्धतीने जीवन जगण्यासाठी उपयोग होत असला तरी मिनिटाला क्षणाक्षणाला आपल्याला घड्याळ हवं असं मला अजिबात वाटत नाहीये. आणि ती जर का आपण पारख केली तर घड्याळ नसलं तरी काही बिघडत नाही. घड्याळ हे आपण सेट करायचं, आपण ठरवायचं आहे. आपलं जीवन आपल्या हातात आहे, आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, आणि त्यासाठी कुठल्याही बाहेरच्या गोष्टीची गरज आहे असं मला वाटत नाहीये. आजचा कार्यक्रम श्रावण महिना विशेष आहे, त्यामुळे तो नक्कीच खास आहे. आज स्टुडिओमध्ये सुद्धा आपल्याकडे पुण्याहून आणि मंगळवेढ्याहून खास पाहुणे आलेले आहेत, आणि त्याचबरोबर आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर कुरुंदवाड इथून शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक शिक्षणतज्ञ वसुंधरा अर्जुन वाडकर आपल्याशी जोडल्या जात आहेत. नमस्कार वसुंधरा मॅडम. हॅलो, मी शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड ह्या संस्थेशी जोडली गेलेली आहे, आणि आमच्या शाळेमध्ये श्रावण महिन्यानिमित्त सर्व सण साजरे केले जातात. श्रावण महिना हा भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा मानला जाणारा महिना आहे, कारण यात सगळे व्रत वैकल्य सणांची रेलचेल असते. आपण ही व्रत वैकल्य म्हणजे मॅडमनी सांगितलं तसं केवळ कर्मकांड नाही, तर त्यामागे एक विज्ञान आहे, आणि हे विज्ञान मुलांना समजावून दिलं जातं. नागपंचमीच्या सणाला नाग हा आपला साथीदार आहे,
शेतातली राखण करतो हे समजावून दिलं जातं. आणि त्याचबरोबर श्रावण सोमवारचं महत्व पटवून देताना शंकराला वाहिल्या जाणाऱ्या तांदूळ, तीळ, मूग, जवस या धान्यांची पौष्टिक मूल्य समजावून दिली तर पिझ्झा बर्गर पेक्षा तांदळाचे आडे, मुगाची खिचडी मुलं जास्त आवडीने खातात. कारण हेही पदार्थ तितकेच चमचमीत असतात. मंगळागौरीचे खेळ मुलांना शिकवले तर महागड्या खेळाच्या साहित्यापेक्षा सुद्धा मुलांची शारीरिक क्षमता वाढते. टिंगा, नसर, फुगडी जर मुलांनी घातली तर लहान वयाचा लठ्ठपणा ही पालकांची चिंता सहजच मिटेल. कारण आता मुलांना पायी चालायला सुद्धा वेळ नाहीये. स्कूल बस आणि गाडी ह्यातच त्यांचा वेळ जातो. याबरोबर जन्माष्टमीच्या निमित्तानं होणारा दहीहंडीचा खेळ तर लहानपणापासून सर्वांना मोठ्यापर्यंत आकर्षित करणार आहे. या खेळामुळे मुलं आपला तोल सावरत सावरत शेजारच्या मुलाला आधार द्यायला शिकतात. शिवाय सांघिक कार्य करताना जे मानसिक ऍडजस्टमेंट लागते ती मुलांना आपोआप येते. शिवाय दहीहंडी फोडल्यावर त्यांना आनंद तर होतोच, पण आपल्याला हवी असणारी गोष्ट प्रयत्न केल्यावर मिळते त्यासाठी जिद्द लागते हे मुलं नकळत शिकतात. शिवाय ह्या महिन्यात येणाऱ्या तुळस, दुर्वा, जास्वंदी फुलं देवाला वाहताना त्यांचे औषधी गुणधर्म जर मुलांना सांगितले तर ही मुलं बाल्कनीमध्ये आपली झाडं लावतात आणि त्याचं संवर्धनही करतात. निरनिराळ्या फुलांची माहिती या मुलांना होते. पारिजातकाचं फुल हे बाळकृष्णाला जसं प्रिय आहे तसंच त्याच्या वासानं मधुमेह नियंत्रित होतो हेही आपण मुलांना सांगू शकतो. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं नारळाला सगळ्या पूजेचा अग्रभाग का तर त्याच्या प्रत्येक झाडाचा भागाचा आपल्याला उपयोग होतो हे मुलांना शिकवलं जातं. रक्षाबंधनाच्या निमित्तानं नाती कशी जपायची हे मुलांना सांगितलं जातं. खरंय वसुंधरा मॅडम, तुमच्या बोलण्यामधनं संपूर्ण श्रावण महिन्याचं सार एकवटलेलं आहे. आणि श्रावण महिना कशा पद्धतीने आपल्या दैनंदिन आयुष्याशी वैज्ञानिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या, आहार, मानसशास्त्र या सगळ्यांवरती किती खोलवर परिणाम करतो हे आपण नव्या पिढीला संस्काराच्या माध्यमातून शिकवत आहात. आपलं कार्य मोठं आहे. आपल्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि सखी सह्याद्रीमध्ये आपण सहभागी होऊन आपले उपक्रम सांगितलेत, मनपूर्वक आभार, धन्यवाद. या होत्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर इथून वसुंधरा अर्जुन वाडकर आपल्याशी संवाद साधत होता. जेव्हा यांनी आता सांगितलं, प्रोफेसर वनिता मॅडम, तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल की किशोरवयीन मुलांच्या तुम्ही कायम संपर्कात असता तुमच्या शिक्षणाच्या क्षेत्राच्या माध्यमातून. त्यांच्याशी श्रावण महिना किंवा सण, परंपरा याविषयी तुम्ही जेव्हा बोलता तर त्या संदर्भामध्ये त्यांचे विचार आणि कसं वाटतं तुम्हाला, त्यांचे विचार नेमके काय असतात? कसं असतं माहिती का, ह्या श्रावण महिन्याच्या माध्यमातून म्हणजे जे काही अध्यात्म आहे याच्या माध्यमातून आपण आपली जी काही संस्कृती आहे म्हणजे पूर्व परंपरेपासून चालत आलेली आपली संस्कृती, एक भारतीय संस्कृती काय सांगते हे आपण विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्याच्या अनुषंगानं एक शास्त्रीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणजे आता हा जो श्रावण महिना आहे पावसाळ्याचा ऋतू आहे आणि ह्या महिन्यामध्ये पावसामुळं पानं, फुलं म्हणजे सगळ्याच वनस्पती बहरलेल्या असतात. त्या अनुषंगानं म्हणजे आपण जे काही आता मंगळागौर असेल किंवा नागपंचमी असेल किंवा श्रावणातले सोमवार असतील, मग बेल व्हायचा किंवा जे काही म्हणजे असं सांगितलेलं आहे की 16 वनस्पती 16 फुलं असं जे काही सांगितलेलं आहे त्याच्या अनुषंगातून आपली संस्कृती जतन व्हावी, जो प्राकृतिक समतोल आहे तो साधला जावा आणि विद्यार्थ्यांना सर्व वनस्पतीची, फुलांची, फळांची या अनुषंगानं माहिती व्हावी हा त्याच्या मागचा खूप महत्वाचा दृष्टिकोन आहे. तर त्या आम्ही म्हणजे निसर्गाशी जोडलं जाणं हे त्यामध्ये एक मुख्य भाग असतो. जे जुनं ते सोनं आणि नवं ते हवं हा दृष्टिकोन आम्ही समोर ठेवून विद्यार्थ्यांना टॅकल करत असतो. बरोबर आहे. जेव्हा साहित्यामधला निसर्ग आणि त्याचबरोबर श्रावण महिना, तर या बाबतीमध्ये तुमची शेरोशायरी काय म्हणते तेही मला ऐकायला आवडेल. ठीक आहे, विचार करून सांगा याविषयी. जेव्हा आपण असं म्हणतो की निसर्ग, श्रावण महिना यांचं नातं आहे आणि आत्ताच वसुंधरा मॅडमने एक उल्लेख केला तो म्हणजे आहाराचा. आहार आणि श्रावण महिन्यामध्ये त्याचं असलेलं, त्याच्या मागे असलेली भूमिका याविषयी काय सांगाल? आपल्या आहाराला वैज्ञानिक दृष्टीने अत्यंत महत्व आहे, पण पूर्वीच्या काळी धर्माला जास्त श्रेष्ठ मानलं जायचं. धर्म याचा अर्थ आपण स्वकर्तव्य असा घेऊयात, पण त्या धर्माच्या एका चौकटीत सगळ्या गोष्टी बसवल्या की मग लोक ते ग्राह्य मानायचे. कसं होतं ना की आषाढ महिन्यातला जो पाऊस असतो, धुवांधार पाऊस, आता श्रावण महिन्यात तसाच चाललेला आहे, पण त्या पावसाळ्याचा मनाला कितीही आनंद झाला तरी त्याचा शारीरिक दृष्टीने तो खरं तर नाजूक काळ असतो. म्हणजे पचनाची क्रिया ही त्या काळात जरा सावकाश होते.
त्यामुळे हलका फुलका आहार घ्यावा किंवा वातुळ पदार्थांना फाटा द्यावा. म्हणजे वांग या ह्याच्यात खाऊ नये, कांदा खाऊ नये. पण खाऊ नये असं म्हटलं ना की बरेचदा ते खाल्लंच पाहिजे असं माणसाला वाटायला लागतं. मग तो मोह होतो. मग त्याला एक वैज्ञानिक चौकटीत किंवा धर्माच्या चौकटीत जर का बसवलं तर मग माणसाला ते पटतं. त्याच्यावर तो विचार करतो. जर का आपल्यालाच याचा त्रास होत असेल तर आपले डॉक्टर आपणच आहोत. या दृष्टीने त्या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. आणि चातुर्मासात कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्यात हे विज्ञानाने आणि धर्माने जे सांगितलंय सणांच्या माध्यमातून, त्या आपल्या शरीराला, आपल्या मनाला आणि आपल्या दैनंदिन जीवनाला अत्यंत पूरक आणि पोषक अशा आहेत. म्हणून आपण त्यात आहाराचा जास्त विचार केलेला आहे. एरवीही आपण असं म्हणतो की रात्री 4 घास कमी खावेत. पण श्रावणात या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये मनाला उल्हसितपणा आला तरी पोटाच्या दृष्टीने विचार करता हलका फुलका आहार घ्यावा असा. आणि त्या ऋतूत जे जे आपल्याला मिळतं, मग ती फळभाज्या असू देत, फळं असू देत, कुठलंही असू देत, ते खाल्लं तर त्याचा कधीही माणसाला त्रास होत नाही. आणि म्हणून आहाराचा विचार, विज्ञानाचा विचार हा सगळा आपल्या सणांमध्ये अत्यंत योग्य दृष्टीने केलेला आहे. पुढचा फोन आहे. डॉक्टर लीना राजवाडे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. हा, नमस्कार. मी डॉक्टर लीना राजवाडे बोलतेय पुण्याहून. मला आरतीताईंना असा प्रश्न आहे की आपण दिव्याच्या अवसेपासून साधारण रोज श्रावणामध्ये कहाण्या वाचतो, ज्याच्यामध्ये पहिली गणपतीची कहाणी वाचतो आणि मग त्या दिवशीची कहाणी वाचतो. तर लहानपणापासून ती कहाणी वाचून एक गोष्ट शेवटची जी पाठ झाली की ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी पूर्ण. तर ह्याचा नेमका अर्थ काय आहे? कारण मुलांना पण सांगताना आणि आम्हाला पण आता कळत नाही की गोष्ट म्हणून ऐकणं हा एक भाग झाला, पण त्याच्यामध्ये काहीतरी असू शकेल का, तर ते सांगितलं तर खूप आवडेल. धन्यवाद. धन्यवाद. देवदर्शनी निघता ललना हर्षमाईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. श्रावण महिना आला आहे हे कसं उमगतं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती त्याचा आनंद ओसंडून वाहत असतो आणि तो चेहराच सांगतो की हो, हा आनंद आहे श्रावण महिन्याचा, या प्रफुल्लित आनंदाचा. जेव्हा या सगळ्याविषयी म्हणत असतो तेव्हा सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये श्रावण महिन्याच्या वेगवेगळ्या आनंदाच्या ज्या वेगवेगळ्या पाकळ्या आहेत त्या उलगड. प्रोफेसर वनिता, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, त्यांनी आता जे सांगितलं होतं की 60 उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण, हे चातुर्मासामधल्या प्रत्येक कथेमागे, कथेच्या शेवटी असलेलं हे जे पालुपद असतं, ते हे जे आहे हे कशा प्रकारे आपल्याला लागू असेल, त्याचा नेमका अर्थ काय आहे? बरं, आता जो प्रश्न विचारलेला आहे म्हणजे आपल्या दर्शकांनी, तर त्याचं असं टिपिकली असं कुठल्या पुस्तकामध्ये उत्तर नाही, पण जिथपर्यंत मी वाचलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे आटपाट नगर होतं, हे असं होतं, तसं होतं, तसं होतं. आणि आपण म्हणतो की हा, मी एका जरी प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी 5-50 प्रश्नांची उत्तरं दिली. त्या अर्थानं ती जी कहाणी आहे त्याच्यामध्ये असं खूप स्टार्ट पासून ते एंड पर्यंत खूप अशी गुंतागुंत असते. मग असं झालं, असं झालं, असं झालं, मग तिने उपास केला, हे प्रसन्न झालं, ते आणि मग आपण उपास पण करताना काही आपल्या मनोकामना, काही आपल्या मनामध्ये काही संकल्प करूनच तो उपास करत असतो. हे होऊ दे, ते होऊ दे, ते होऊ दे, ते होऊ दे. आणि मग जी व्यक्ती तो उपास करेल आणि ती कहाणी वाचेल, मग त्याच्या मनामधले पण जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचं उत्तर मिळावं आणि तिचा जो उपवास आहे किंवा तिचे जे संकल्प आहेत ते सगळे सफल व्हावे, असा त्या शेवटच्या वाक्याचा अर्थ आहे. साधा सोपा सुटसुटीत आहे, नाही का? जिथपर्यंत मी अभ्यास केलेला आहे तिथपर्यंत की सर्व तुझ्या प्रश्नामध्ये, मनामध्ये जी प्रश्नांचं जो संघर्ष आहे, जी कोलाहल आहे की इथं कशी कहाणी सफल संपन्न, तसं तुझ्याही मनातले सगळे संकल्प पूर्ण होऊन तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत. म्हणून ती 60 उत्तराची कहाणी सफल, जे काही 5-50-60 तुझ्या मनामध्ये संकल्प प्रश्न तुमच्याकडे पण वळते. एक प्रश्न घेते पटकन. डॉक्टर दीपाली काळे आपल्याशी बोलताय. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मला मॅडमना असं विचारायचंय की आपल्या परंपरागत जी श्रावणामध्ये अनेक व्रतवैकल्य आहेत, सण आहेत, धार्मिक उत्सव आहेत, तर त्यावेळेला सगळा समाज एकत्र येतो, आपली सगळी काही भांडणं असतील, काही विसरून. दुसरी गोष्ट म्हणजे परंपरागतच आपल्याला निसर्गाची जोपासना करणं, त्याची साधना करणं, त्याच्याशी मैत्री करणं हे शिकवलेलं आहे. म्हणजे आज जे आपण भाडोत्री ज्ञान आपलं पाश्चिमात्य देशांकडून घेतलंय ना, एन्व्हायरमेंटल स्टडी हा एक नवीन विषय आपण जोडलेला आहे मुलांना. हे सगळं करण्याची गरज भासणार नाही जर आपण आपलं पूर्वापार जे चालत आलेलं आहे तेच आपण म्हणजे त्याच्यात जर सातत्य ठेवलं आणि श्रद्धेने ठेवलं तर. म्हणजे असं सांगणारे लोक आहेत की ह्याच्यात काही नाही, त्याच्यात काही अर्थ नाही, हे काही करू नका, ह्याने काही साध्य होणार नाही, हे करून काय मिळणार, नक्की मिळतं का,
हे जे काही अडाणपणाचे प्रश्न लोकांना पडतात ना, जे आपल्या पूर्वापार जे चालत आलेलं आहे ना, ते विचार करूनच आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणून आपल्याला ते थर्माकोल वापरायला कुठे शिकवलेलं नाही आपल्या संस्कृतीत. असं नाही की आम्हाला थर्माकोल शोधता आला नसता, परंतु ते शिकवलेलं नाही कारण ते निसर्गाला, ते समाजाला, ते पर्यावरणाला हानिकारक आहे. ज्या गोष्टी पोषक आहेत त्याच आपल्याकडे झिरपून आलेल्या आहेत. त्यामुळे आपण त्याच्यावरती श्रद्धा ठेवून त्या कायम ठेवाव्यात आणि तो वारसा पुढच्या पिढीकडे द्यावा असं मला वाटतं. याबद्दल आपलं मत काय? आणि दुसरं एक सांगायचं होतं, मॅडम जे मगाशी म्हणत होत्या शंकराच्या गळ्यात साप आहे, तर मला असं वाटतं तो नाग असा तिथे उल्लेख असावा. तर आपलं मत सांगा कृपा करून. हो, धन्यवाद. या प्रश्नाचं उत्तर आहेच आहे, पण मगाचा जो मुद्दा आहे सुफळ कहाणी सुफळ संपूर्ण, त्या मुद्द्याकडे वळून मग आपण इकडे वळू. श्रावण महिन्यात जे जे सण आहेत त्याच्या भरपूर कहाण्या आहेत. त्या कहाण्या फक्त रंजक पद्धतीने आपल्याला घेऊन चालत नाही. म्हणजे कथा किंवा कहाणीचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की हसविता हसविता शिकविते रे अक्कल. अक्कल याचा अर्थ प्रत्येक सणाच्या कहाणीमध्ये आपल्या दैनंदिन जीवनाला उपकारक असे काहीतरी संदेश असतात, बोध घेणं अपेक्षित, एक विचार असतो. त्यामुळे त्याला फक्त कहाण्यांपेक्षा मला बोधकथा असा अर्थ लावावा असं वाटतं. आणि तो लहानपणापासून मुलांना त्यांच्या वयानुसार जी समजूत पटेल त्यानुसार आपण ते त्यांना सांगत राहिलं पाहिजे, म्हणजे त्यांचा वैचारिक बौद्धिक असा विकास होत जातो. नागपंचमीबद्दल मगाशी आपण बोललो, मला यातनं मिळणारा संदेश अत्यंत महत्वाचा वाटतो की आपण असं म्हणतो साप किंवा नाग ते आपल्याला दंश करतात, विष असतं, पण त्यांनी तपश्चर्या करून जे विष त्यांना मिळालेलं असतं त्याचा वापर ते फक्त त्यांच्या अंगचटीला कोणी गेलं, त्यांच्यावर कोणी हल्ला केला तरच ते त्याचा उपयोग करतात. एरवी ते त्यांच्या मार्गाने मुकाट्यांनी जातात. याचा बोध माणसाने आजकाल खरं खूप घ्यायला पाहिजे. आणि दुसरा की साप खूप वेळेला किंवा नाग आपल्या बिळात राहतात. म्हणजे प्रत्येक माणसाला लोकांत जसा आवश्यक आहे तसा एकांताचीही गरज आहे. आणि एकांत म्हणजे स्वतःची स्वतःला झालेली ओळख किंवा सगळ्या प्रश्नांची आपल्यालाच मिळालेली उत्तरं, चिंता संपली आहेत, तो एकांत असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे या सगळ्या कहाण्यांमध्ये बोध घेण्यासारखं आपल्याला खूप आहे. त्यामुळे मुलांना झोप येण्यासाठी कहाणी सांगता सांगता असा एक विचार त्यांच्या मनात सोडून द्यायला पाहिजे की त्याच्यावर ते विचार करत राहतील आणि त्यांची उत्तरं त्यांना मिळतील आणि बोधपर ते आपल्याला प्रश्न विचारतील. गोष्टींवर फक्त प्रश्न विचारण्यापेक्षा तर हा आपल्या सणांचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. तत्व रुजवणं जे आहे ते नकळतपणे व्हायला हवं. हे तत्व आहे आणि हे तू शिक असं 1+1=2 न म्हणता ते नकळतपणे ती क्रिया व्हायला पाहिजे. ती या सणांच्या आणि परंपरेच्या माध्यमातून म्हणजे रक्षाबंधनात देखील एक खूप मोठा संदेश दिलेला आहे, ज्या संदेशाची मला आज तर जास्त गरज वाटते. खरंय, मला तो संदेश तुमच्या दोघींकडनं जाणून घ्यायचा आहे. पण पुढच्या त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर समाजसेवक सोपान गव्हाणे पाटील सामील होत आहेत. घोसला तालुका सोयगाव इथून जिल्हा औरंगाबाद मधले सोयगाव तालुक्यातल्या घोसला इथून सोपान गव्हाणे पाटील हे समाजसेवक आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार सोपान दादा. हा नमस्कार ताई. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि सेवाभाव आणि समाजसेवेची वृत्ती आपल्यामध्ये आहे, त्या दृष्टिकोनातनं आपण सण साजरे करता, एक वेगळा दृष्टिकोन आपण समाजापुढे मांडता. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपलं मोठं काम आहे, ते नेमकं काय आहे आणि सणांच्या निमित्ताने तुम्ही कसं करता याविषयी? ताई, आमचं काम असं आहे, सोयगाव तालुका घोसला गावामध्ये आम्ही यावर्षी श्रावण सोमवार झाल्यापासून विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकाचं वाटप चालू केलेलं आहे व आपल्या सामाजिक कामामध्ये आपण श्रावण सोमवार साजरा करत असताना झाडे लावा झाडे जगवा या विषय घेऊन आम्ही पूर्ण पंचकृषीमधील तालुक्यामधील सर्व लोकांना एकत्र करून, गावातील सर्वांना एकत्र करून एक झाडं लावण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे. बेटी बचाव मुलगी वाचवा हा एक संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे. आणि हे नागपंचमीचं ताईंनी जे सांगितलं की नागपंचमी हा विषय एकदम चांगला आहे, पण त्या नागाला ते दूध पाजतात, ते दूध न पाजता आम्ही सर्व महिलांना एकत्र करून गावागावामध्ये एक प्रसिद्धी पत्रक काढून प्रत्येक गावामध्ये जाऊन ते दूध जमा करणार एका ठिकाणी आणि ते गरीब मुलं, कुपोषित मुलं जे आहेत त्यांना ते दूध पाजणार. ते नागाला पाजलं, ते नाग
मरणारच आज ना उद्या, हो, पण हो, ते हो. नागाला न पाजता ते मुलांना पाजणार. असं एक सामाजिक प्रबोधन म्हणून असं एक काम आम्ही नवीन पातळीवर चालू करतोय. आणि पाणी वाचवा पाणी याच्या संदर्भात जे करायचं आहे ते पाणी वाचवण्यासाठी आम्ही पूर्ण गावातील लोकांनी एकत्र येऊन सामाजिक दृष्टिकोन मनात ठेवून एक पाटबंधाऱ्यासाठी एक एकत्र येऊन पाण्याचे साठवा व्हावा यासाठी एक प्रयत्न आमचा चालू आहे आणि करतोय आम्ही. चालू आहे आमचं काम. वा, सोपान दादा, हे तुमच्या आता सर्व कार्याला करतोय. खूप वेगळं कार्य आणि श्रावण महिन्याच्या दृष्टिकोनातून एक वेगळा वसा तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी घेतलेला आहे. घोसला गाव आणि तुमच्या पंचक्रोशीमध्ये काय म्हणतात तसं सुफलाम सुजलाम होवो अशी मनोकामना व्यक्त करते आणि तुमची ही साठा उतरांची कहाणी समृद्धीने सुफळ संपूर्ण होवो अशा शुभेच्छा देते. श्रावण महिना विशेष हा सखी सह्याद्रीचा भाग आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागाने यामध्ये खूपच रंगत आलेली आहे. प्रोफेसर वनिता, आपण श्रावण महिन्याच्या निमित्ताने एक वेगळी शेरोशायरी केलेली आहे, ती आम्हाला ऐकायची. हा जरूर. वेळ कमी आहे. हा पवित्र श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्यामध्ये सखी सह्याद्री ग्रुपच्या वतीनं आम्ही तुम्हाला या 2 ओळींमध्ये मी तुम्हाला शुभेच्छा देते सर्व दर्शकांना. फूलों ने अमृत का जाम भेजा है, तारों ने गगन से ये सलाम भेजा है. खुशियों से भरी हो जिंदगी आप सभी दर्शकों की. सावन के इस पावन महीने में सखी सह्याद्री से वनिता ने आपको ये पैगाम भेजा है. वनिता ने आप सभी को ये पैगाम भेजा है. क्या बात आहे, धन्यवाद, मजा आली. आरती मॅडम, श्रावण महिन्याचा मूलमंत्र काय आहे जो आधुनिकतेचा वसाही देतो? श्रावण महिना म्हणजे आनंदाचा. आनंद तर प्रत्येकाला हवा असतो आणि आनंद म्हणजे भगवंताचंच एक रूप आहे. म्हणजे प्रत्येक सणांच्या माध्यमातून सेवाभाव, तडजोड, त्याच्यानंतर आनंद व्यक्त करणं, दुसऱ्याला स्वतःच्या कार्यात सामील करून घेणं, त्यामुळे सत्कृत्य हे रोज केलं पाहिजे, हा एक निराळा संदेश हा श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपल्याला घेता येईल. कसं ना, प्रत्येक या श्रावण महिन्यात असंख्य सण आहेत, वेळेअभावी त्याला आपण स्पर्श सुद्धा करू शकलो नाही. पण रक्षाबंधन हे माझ्या मते स्त्री शक्तीचं केलेलं पूजन आहे आणि ते प्रत्येकाने स्त्री सकट शक्तीचं केलेलं पूजन आहे, म्हणून ते करायला पाहिजे. दिव्यांची आवस म्हणजे अंधार गेलेला आहे आणि पौर्णिमा चांदणं हे सगळं आलेलं आहे, त्यामुळे ते सगळं ज्ञानाचं चांदण आहे, म्हणून त्यासाठी ती दिव्याची आपल्याला पूजा करायची. नागपंचमी म्हणणं तर हा संदेश आहेच, म्हणजे की शेतकी प्रधान आपलं संस्कृती असल्यामुळे आपल्याला शेतासाठी जे जे उपकारक आहे त्यांच्याबद्दलचा मनातला कृतज्ञता भाव आपल्याला व्यक्त करण्याची मिळालेली ती संधी आहे. त्यामुळे आपण बैलपोळा, मातृदिन या कशालाच वेळेअभावी स्पर्श करू शकलो नाही. जशी श्रावणी पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमा म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी आणि तिला अतिशय नारळ आवडतो, म्हणून आपण त्याला श्रीफळ म्हणतो आणि मग ते समुद्राला अर्पण करणं. कारण गीतेमध्ये भगवंतांनी असं म्हटलंय की समुद्र ही माझीच एक विभूती आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीत निसर्गाची पूजा म्हणजे वृक्ष आहे, नद्या आहेत, सागर आहेत, झाडं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, या सगळ्यांची पूजा. आणि पूजा म्हणजे त्यांच्याविषयी वाटणारा प्रेमभाव, आदरभाव आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणं, हा सगळ्यात संदेश महत्वाचा. खरंय. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे असं वातावरण असलेला प्रत्येक दिवस हा वेगळं काही निमित्त घेऊन साजरा करायसाठी आपल्याला एक निमित्त देणारा असा हा श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस आहे. हा श्रावण महिना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येऊ या सदिच्छेसह आज इथेच थांबते. कार्यक्रम कसा वाटला आपण नक्की आम्हाला जीमेल आणि फेसबुकच्या माध्यमातून कळवाल अशी आशा व्यक्त करते. आणि प्रोफेसर वनिता आणि डॉक्टर आरती दातार, आपण आला मनपूर्वक आभार मानते. टेलिफोनच्या माध्यमातून वसुंधरा मॅडम आणि सोपान गवांडे आपणही सहभागी झालात. मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. Thank you.